नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालंय. वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर UN मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. 18 जूनला हिराबेन यांचा 100वा वाढदिवस साजरा करण्यात आलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आई हिराबेन यांच्या निधनासंदर्भातली माहिती दिली आहे. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी अहमदाबादकडे रवाना झालेले होते. वयाच्या 100व्या वर्षी हिराबेन मोदी यांचं निधन झालंय. अहमदाबादमधल्या UN मेहता रुग्णालयात त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते. पंतप्रधान मोदींनी आई हिराबेन यांच्या निधनानंतर ट्विट केलेला आहे, पाहूया. शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम. मां, मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है. मैं जब उनसे 100वें जन्मदिन पर मिला तो उन्होंने एक बात कही थी जो हमेशा याद रहती है कि काम करो बुद्धि से और जीवन जियो शुद्धि से. पंतप्रधान मोदींचं हे ट्विट. अहमदाबाद एअरपोर्टवर पंतप्रधान मोदी काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत. त्याची ही दृश्य आपण पाहिली. थोड्याच वेळात ते त्यांच्या आई हिराबेन यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार आहेत. मात्र तत्पूर्वी सकाळी ज्या वेळेला ही बातमी आली त्याच्या काही काळ आधी पंतप्रधानांनी हे एक ट्विट केलेलं होतं, जे आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. पंतप्रधान मोदींना मातृशोक झालेला आहे. अहमदाबादच्या UN मेहता रुग्णालयात हिराबेन यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते. आपण सध्या ही दृश्य पाहतो आहोत. पंतप्रधान मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आहेत. पंतप्रधानांचा जो ताफा आहे तो रवाना झालेला आहे एअरपोर्टवरनं. पंतप्रधानांच्या आईंचं निधन झाल्याची बातमी समजताच अनेक शोकसंदेश यायला देखील सुरुवात झालेली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी सुद्धा शोक व्यक्त केलाय. या व्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा हिराबेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. अमित शहा आपल्या ट्वीटमध्ये असं म्हणतायत की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की पूज्य माताजी हीराबा के स्वर्गवास की सूचना अत्यंत दुखद है. माँ एक व्यक्ति के जीवन में पहली मित्र और गुरु होती है जिसे खोने का दुख निस्संदेह संसार का सबसे बड़ा दुख है. या आशयाचं ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या सर्वांनी
ट्विटरवर शोकसंदेश लिहिलेला आहे. पंतप्रधान मोदी काही वेळापूर्वीच अहमदाबाद एअरपोर्टवर दाखल झालेले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सुद्धा ट्विट केलेला आहे. आपल्या ट्वीटमध्ये राजनाथ सिंह असं म्हणतायत, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी की माता श्री हीराबा के निधन से मुझे गहरी वेदना हुई है. एक मां का निधन किसी भी व्यक्ति के जीवन में ऐसी शून्यता लाता है जिसकी भरपाई असंभव है. दुख की इस घड़ी में प्रधानमंत्री जी और उनके परिवार के प्रति मैं अपनी संवेदना व्यक्त करता हूं. ओम शांती अशा आशयाचं ट्विट राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे. यानंतर पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. नागपुरात हिवाळी अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आलेला आहे. या संदर्भात महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र देखील सोपवलं गेलेलं आहे. काँग्रेसचे सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिलंय. मात्र या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नाहीये. विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय आणि याबाबत माहिती घेऊन बोलणार असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे अविश्वास ठरावाचं हे पत्र अजित पवार यांच्या अपरोक्ष देण्यात आल्याचं स्पष्ट होतंय. दरम्यान विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणायचा असेल तर 29 आमदारांच्या सह्या लागतात. मात्र आम्ही 47 आमदारांच्या सह्याचं पत्र दिलेलं आहे असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलंय. मला जी माहिती आहे, मला जे थोडंफार कळतं त्याच्यामध्ये त्यांच्यावर 1 वर्षाकरता अविश्वास ठरावच आणता येत नाही. मागे त्यांनी तो अविश्वास ठराव म्हणजे त्यांच्याकडचा विश्वासदर्शक ठराव मंजूर केलेला आहे. पण काय नक्की झालं ते मी म्हणजे माहिती घेतल्यानंतर सांगू शकेल. आत्ता मला आत्ताच्या घडीला तर काही माहिती नाही. जर माझं संमती असती तर माझी सही झाली असती ना. तेच आम्ही तो विधानसभा अध्यक्षावर अविश्वास आणायचं झालं तर 29 आमदारांच्या सह्या त्याच्यावर लागतात. आम्ही 47 आमदारांच्या सह्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात नसतील, अशोक चव्हाण नसतील, या अजितदादा नसतील म्हणून हा असा विषय नाही. महाविकास आघाडीच्या जवळपास सगळ्या आमदारांच्या त्याच्यामध्ये सह्या आहेत आणि त्या सह्या आपली दिलेल्या आहेत आणि नियमाप्रमाणे अविश्वास दाखल झालेला आहे. विधानसभा अध्यक्ष किंवा सरकार असेल हे काही करायला निघाले तर ते होऊ शकत नाही. कारण की हे लोकशाहीचं राज्याचं सर्वोच्च मंदिर आहे जनतेचं आणि त्याच्यामध्ये लोकांच्या हिताचे निर्णय व्हावे. लोकप्रतिनिधीला त्याच्या जनतेच्या भावना मांडायला दिल्या पाहिजेत. आणि ते होऊ शकत नसेल तर जी काही संसदीय व्यवस्थेमध्ये जे आयुध आहेत त्या आयुधाचा वापर करावा लागतो. यानंतरची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावच्या दौऱ्यावर येत आहेत आणि या दरम्यान पंतप्रधानांच्या या नियोजित दौऱ्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी पंतप्रधानांनी वेळ द्यावा यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीनं पत्रव्यवहार केलेला आहे. हे पत्र पंतप्रधान कार्यालयानं स्वीकारून पंतप्रधानांच्या सचिवांकडे वर्ग केल्याची माहिती मिळतेय. वर्षानुवर्ष कर्नाटक सरकारकडून बेळगावातल्या मराठी भाषकांवर अन्याय होत असल्याची आणि सीमा भागातील मराठी जनतेच्या ज्या व्यथा आहेत त्या पंतप्रधानांसमोर मांडण्यासाठीची ही वेळ पंतप्रधानांकडे आता मागण्यात आल्याचं समजतंय. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीनं याबद्दलचं एक पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेलं आहे. पुढच्या महिन्यात मोदींचा बेळगाव दौरा होतोय आणि या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांची भेट व्हावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीनं पत्र पाठवून केलेली आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. पंतप्रधान निवास योजनेतील निकष बदलण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचं गेल्या 3 दिवसांपासून नागपुरात झोपडी आंदोलन सुरू होतं. त्यांच्या या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी रात्री 11च्या सुमारास आंदोलनस्थळी जात बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यानंतर स्वतः झोपडीत जाऊन पाहणी केली। या संदर्भात तातडीनं बैठक घेणार असल्याचं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। नक्की याच्या बाबतीमध्ये जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची एक संकल्पना आहे की सर्वांसाठी घरं, तर यांची काय अशी मोठी मागणी नाही, परंतु आता त्या बाबतीमध्ये नक्की एक सकारात्मक बैठक घेऊ। त्यानंतर काय याच्यासाठी करता येईल ते नक्की, शेवटी सरकार देखील सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे। त्यानंतरची आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया। पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरामध्ये 2 तरुणांनी हातात कोयता घेत दहशत निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। रस्त्यामध्ये जो दिसेल त्याला कोयता दाखवून भीती दाखवली जात होती आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या हल्ल्यामध्ये एक जण जखमी देखील झालाय। जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय। मात्र या सगळ्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी या दोघांनाही पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला होता। यातल्या एकानं पळही काढला, मात्र दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हा दुसरा तरुण अल्पवयीन असल्याची माहिती मिळतेय। या दहशत माजवणाऱ्याला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याला चांगला चोप दिला। दरम्यान पळून गेलेल्या आरोपीचं नाव करण दळवी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या गुन्हेगारांचा चाललेला हा प्रकार पाहून काही कॉलेजच्या तरुणांनी ही बाब पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांना सांगितली होती। पोलीस घटनास्थळी पोहोचले होते। आरोपी कोयता घेऊन रस्त्यावरनं जात होता। पोलिसांना पाहून त्यानं पळायला सुरुवात केली। दरम्यान जिगरबाज पोलिसांनी त्याच्या हातात धारदार हत्यार असताना सुद्धा पाठलाग करत त्याला पकडलं। त्या क्षणी तिथे जमलेल्या तरुणांनी आणि नागरिकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवत पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं। या 2 धाडसी पोलिसांचा पुणेकरांकडून सत्कारही करण्यात आलाय। काही मुले कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। तेव्हा आम्ही तात्काळ त्यांच्यासोबत गेलो तिथे, तर एक मुलगा हातात कोयता घेऊन दुकान फोडून पळत जात असलेला दिसला। तेव्हा मी व माझ्यासोबत असलेले इंगवले यांनी आम्ही त्यांचा पाठलाग केला, त्याला पकडले व भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेला आहे। त्यानंतर आम्ही क्षणाचा विलंब न करता सदर ठिकाणी पोहोचलो। त्यानंतर प्रत्यक्षात आम्ही घटना पाहिली की एका मुलाच्या हातात कोयता होता आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवर उगारत होता। मी गाडीवरून उतरल्यानंतर मी त्याचा पाठलाग सुरू केला। त्यानंतर थोड्या अंतरावर आम्ही त्याला पकडलं, त्याच्या हातामध्ये कोयता होता। पकडल्यानंतर आम्ही वरिष्ठांना तिथं बोलवून पुढील योग्य ती कारवाई त्याच्यावर केलेली आहे। आणि यानंतर आपण बघणार आहोत आताच्या घडीच्या टॉप 18 न्यूज। म्हैसाळ योजनेला राज्य सरकारनं मान्यता दिली असून यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेची मदत घेतली जाणार आहे। या योजनेमुळे जतमधील सुमारे 50,000 हेक्टरचं क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावर्ती जत तालुक्यातल्या 42 गावांवर हक्क सांगताच विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेला आता गती मिळाली आहे। धान उत्पादकांना प्रति हेक्टरी 15,000 रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। राज्यामध्ये ठिकठिकाणी तापमान आता घसरलं असून पुढच्या दिवसांमध्ये थंडीचा जोर आता आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। काल सायंकाळपासून तापमानात घट होण्यास सुरुवातही झालेली आहे। शनिवार रविवार मुंबई आणि राज्यातलं तापमान सरासरी 15 अंशांखाली नोंदवलं जाऊ शकतं असा अंदाज वर्तवला गेलाय। कोरोना व्हेरियंट BF7 वाढलेल्या देशातनं आलेल्या युरोपियन प्रवाशांच्या RT-PCR टेस्टमध्ये मुंबई विमानतळावर एक प्रवासी कोरोना बाधित सापडलेला आहे। या कोरोना बाधिताचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले गेले। कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं आता उपाययोजनांना सुरुवात केलेली आहे। ऑक्सिजन प्रकल्प, कृत्रिम श्वसन यंत्रणा, साध्या आणि अतिदक्षता बेड्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत।
लंपी रोगावर लस बनवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे. लंपी चर्मरोग प्रतिबंधात्मक लस निर्मिती तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात गोवर बाधित 5 रुग्णांचं निदान झालंय. एकूण रुग्णांची संख्या 536 इतकी झालेली आहे. सध्या मुंबईमध्ये गोवरचे 4 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. मध्य रेल्वेनं यंदा तिकीट तपासणीतनं भरघोस उत्पन्न मिळवलंय. मध्य रेल्वेनं 219.15 कोटी रुपये इतकं सर्वाधिक उत्पन्न यंदा मिळवलंय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बीकेसी स्थानकाच्या बांधकामासाठी बड्या कंपन्या इच्छुक आहेत. हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं स्थानकाचा आराखडा आणि बांधकामासाठी मागवलेल्या आर्थिक निविदा उघडल्या. त्यात मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी सर्वात कमी बोली लावली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं डीएन नगर मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचं काम जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार केलाय. या मार्गिकेतील मंडाळे कारशेडच्या कामालाही आता गती देण्यात आलेली आहे. आतापर्यंत या कारशेडचं 54% काम पूर्ण झालंय. सीट बेल्ट न लावणाऱ्या 83% कार प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. कार अपघातात मृत्यू झालेल्या 10 पैकी 8 प्रवाशांचा मृत्यू हा सीट बेल्ट न लावल्यामुळे झाल्याचं समोर आलंय. मुंबईमध्ये 14 ठिकाणी हवा तपासणी केंद्र उभारण्यात आलेली असून त्यातील 3 तपासणी केंद्र कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत आराखडा तयार करण्यात आलेला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मुंबई शहरातल्या हवेची गुणवत्ता वेळोवेळेला तपासण्यात येते. गौतमी पाटीलच्या माळशिरस तालुक्यातल्या नातेपुतेमधल्या कार्यक्रमामध्ये तुफान गर्दी झालेली होती. यावेळेला तरुणांनी गोंधळ घातला आणि हुल्लडबाजी केल्याचंही पाहायला मिळालं. औरंगाबादमध्ये पुणे महामार्गावर बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावानं भावजीची कुऱ्हाडीचे वार करून हत्या केलेली होती. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आलेली होती. 31st सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. पार्ट्यांसाठी अवैधरित्या दारू आणली जाते असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आहे. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात भरारी पथक नेमलं गेलंय. त्यामुळे शहरातल्या प्रत्येक भागावर पोलीस प्रशासनाची नजर असेल. सोलापुरातल्या पशु प्रदर्शनामध्ये 1 कोटी रुपयांचा रेडा आकर्षणाचा विषय ठरतोय. या रेड्याचं वजन 1.5 टन इतकं आहे. तर या रेड्याच्या दररोजच्या आहाराचा 2,000 रुपयांचा खर्च आहे. बेळगाव जिल्ह्यातील ज्ञानदेव विलास नाईक या शेतकऱ्याचा हा रेडा आहे. गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी ते चिचटोला या मार्गावर वाहन चालकाला वाघाचं दर्शन झालं. या वाहन चालकानं वाघाचा व्हिडिओ त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपला. परिसरात वाघ असल्याची माहिती मिळताच नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्तानं वांद्रे रिक्लेमेशन भागामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. येत्या 8 जानेवारीपर्यंत ही विद्युत रोषणाई मुंबईकरांना पाहण्यासाठी खुली असेल. या विद्युत रोषणाईचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांनी वांद्रे रिक्लेमेशन परिसरात गर्दी देखील केलेली होती. आणि यानंतर राजकीय विश्वातल्या टॉप 18 न्यूज पाहूया. अनिल देशमुख यांच्या स्वागत यात्रेप्रकरणी 100 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमधून बाहेर येताच पदाधिकाऱ्यांनी गर्दी करत त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. मात्र बेकायदेशीररित्या जमाव जमवल्याप्रकरणी नामजोशी मार्ग पोलिसांनी पदाधिकाऱ्यांसह एकूण 100 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय. सीमा भागामध्ये राहणाऱ्या मराठी भाषकांचं दुःख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीनं घेतलाय. पंतप्रधान मोदी जानेवारी महिन्यात बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस आहे आणि विधान परिषदेत विशेष बैठक होणार असून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाणार आहे. तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. विधान परिषदेच्या 5 मतदारसंघांमध्ये 30 जानेवारीला निवडणूक होणार आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर तर कोकण, नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक अशा 5 मतदारसंघांसाठी निवडणूक होतीये. महाविकास आघाडी एकत्र लढणार असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे.
पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रात येणाऱ्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 388 गावांना वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी सभागृहात केलेल्या भाषणावरनं अजित पवारांना मिश्किल टोला लगावलाय. अजित पवारांनी भाषणातून अमृताताईंशी बोलण्याचा उल्लेख केला होता. यावरही फडणवीसांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिलं. हे बोलताना दादा तुम्ही सुनेत्राताईंना विचारलं होतं का असा मिश्किल सवालही फडणवीसांनी अजितदादांना विचारला. मंत्रिमंडळात महिलांना प्राधान्यानं स्थान द्यावं अशी सूचना अजित पवारांनी केलेली होती. त्यावर येत्या मंत्रिमंडळ विस्तारात आधी महिला आमदारांना स्थान देऊ, त्यामुळे मंत्रिपदासाठी कुणीही कोट शिवून बसलं असलं तरी महिलांना प्राधान्य दिलं जाईल अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आरक्षणच बंद करायचं असेल तर राजकारणात सुरू असलेली घराणेशाही आधी बंद करावी अशी टीका स्वराज्य संघटनेच्या अंकुश कदम यांनी केलेली आहे. शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करत कदम यांनी हे विधान केलंय. शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागात या निवडणुका होत आहेत. 5 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांनी रस्त्यावर आणि फुटपाथवर अतिक्रमण केलंय आणि याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयातच वडापावचा स्टॉल लावल्यानं अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. भीमा कोरेगावातल्या शौर्य दिनाला करणी सेनेनं विरोध दर्शवलाय. सरकारनं या कार्यक्रमावर बंदी घालावी तसंच या विजयस्तंभावर बुलडोजर लावून तो पाडला जावा अशी मागणी पत्राद्वारे त्यांनी केलेली आहे. करणी सेनेचे अजय सेनगर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी केली आहे. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षात संघटना विरुद्ध आमदार असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. आमदार भीमराव केराम आणि भारती लव्हेकर यांच्या विरोधात पक्ष संघटना आक्रमक झाली आहे. विनायक मेटे नंतर शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर दोन्ही आमदार काहीही बोलत नसल्याचा आरोप शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केलाय. मधुकर सहकारी कारखाना सुरू होऊन कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. हा कारखाना आपण खरेदी केला ही निव्वळ अफवाच असल्याचं मत खासदार रक्षा खडसेंनी व्यक्त केलंय. कारखाना घ्यायचाच असता तर जाहीरपणे समोर येऊन प्रस्ताव दिला असता असंही त्यांनी म्हटलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा लोकसभा प्रवास दौरा महाराष्ट्रातनं सुरू होत असून चंद्रपूरमध्ये त्यांची पहिली जाहीर सभा होतीये. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या सगळ्या मतदारसंघांवर भाजपनं आपलं लक्ष केंद्रित केलंय. अन्यत्र स्थायिक झालेल्या मतदारांना त्या शहरातूनच मूळ गावी मतदान करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेले आहेत. निवडणूक आयोगानं यासाठी ई मतदान यंत्र विकसित केलंय. येत्या 16 जानेवारीला त्याचं प्रात्यक्षिक देखील केलं जाणार आहे. येस बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी राणा कपूर यांना अटक करण्यात आलेली होती. या प्रकरणात त्यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी धाव घेतली आहे. या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर आज तिची आई पत्रकार परिषद घेणार आहे. अभिनेता शिजाननं तुनिशाला फसवल्याचा आरोप तुनिशाच्या आईनं याआधीच केलेला होता. या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीनंतर शिजान खानला अटक झाली होती. अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिजान खानला अटक झाली आणि त्याला वालिव पोलीस कोर्टात हजर करणार असल्याचं समजतंय. आपण सध्या आपल्या स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतो पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आई हिराबेन यांच्या अंत्यदर्शनासाठी आता दाखल झालेले आहेत. त्याचीच ही थेट दृश्य. अत्यंत शोकाकुल असं वातावरण. पंतप्रधान मोदी काही वेळापूर्वीच अहमदाबाद विमानतळावर दाखल झालेले होते. त्यानंतर त्यांचा ताफा त्यांच्या लहान भावाच्या निवासस्थानी जाऊन पोहोचलेला होता आणि तिथं त्यांच्या आई हिराबेन यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं. काही वेळापूर्वीच पंतप्रधानांनी आई हिराबेन यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. संपूर्ण देशभरातनं अनेक महत्त्वाचे नेते, राजकीय व्यक्ती आणि मान्यवरांचे शोकसंदेश ट्विटर आणि इतर माध्यमातून समोर येताना दिसत आहेत.
पंतप्रधान मोदी काही वेळापूर्वीच त्यांच्या आई हिराबेन यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले होते. सध्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत. अंत्ययात्रा निघालेली आहे आणि थोड्याच वेळात हिराबेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. वयाच्या 100व्या वर्षी हिराबेन यांचं निधन झाल्याची ही बातमी आज सकाळी समोर आली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अहमदाबादमधल्या UN मेहता हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळालेली होती, पण आज त्यांच्या निधनाचं हे वृत्त समोर आलं. तातडीनं पंतप्रधान मोदींनी या संदर्भातलं ट्विट देखील केलेलं होतं आणि सकाळी 8च्या सुमारास पंतप्रधानांचं अहमदाबाद विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर ते थेट त्यांच्या आई हिराबेन यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी म्हणून दाखल झाले आणि आता हिराबेन यांच्या अंत्ययात्रेसाठी ते निघालेले आहेत. त्याचीच ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहत होतो. पंतप्रधानांना मातृशोक झालेला आहे. वयाच्या 100व्या वर्षी हिराबेन यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनाच्या बातमीनंतर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केलेला आहे, दुःख व्यक्त केलेलं आहे. पंतप्रधानांसाठी हा अत्यंत दुःखद क्षण असल्याचं देखील अनेकांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. अंत्य यात्रा जी आहे ती सुरू होती काही वेळापूर्वी आपण पाहतो. ही सध्याची दृश्य. हिराबेन यांचं जे पार्थिव आहे ते आता अंत्यसंस्कारांसाठी नेलं जात आहे. निवासस्थानापासून ॲम्ब्युलन्सपर्यंत जी अंत्ययात्रा निघालेली होती त्यावेळेला पंतप्रधानांनी स्वतः त्यांच्या आई हिराबेन यांच्या पार्थिवाला खांदा देखील दिला आणि आता थोड्याच वेळात हिराबेन यांचं पार्थिव हे स्मशानभूमीच्या दिशेनं रवाना होईल. तिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. अहमदाबादमधली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. पंतप्रधान मोदी यांचे भाऊ सोमाभाई मोदी आणि इतर कुटुंबातले जे सदस्य आहेत ते देखील गांधीनगर इथल्या हिराबेन यांच्या निवासस्थानी दाखल झालेले होतेच. पंतप्रधान मोदींचं देखील काही वेळापूर्वी तिथं आगमन झालं. त्यानंतर हिराबेन यांच्या पार्थिवाचं पंतप्रधानांनी अंत्यदर्शन घेतलं.
स्वतः पंतप्रधानांनी आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा देखील दिला. आपण पाहतो आहोत ही दृश्य काही वेळापूर्वीची. आणि आता हिराबेन यांच्यावर अंत्यसंस्कार थोड्याच वेळात केले जाणार आहेत. अत्यंत शोकाकुल असा हा प्रसंग, क्षण पंतप्रधानांसाठी, त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी. वयाच्या 100व्या वर्षी हिराबेन यांचं निधन झालं. अहमदाबादमधल्या UN मेहता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेले काही दिवस उपचारही सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. अतिशय दुःखद अशी ही बातमी समोर आल्यानंतर अनेक मान्यवरांकडनं, राजकीय नेत्यांकडनं शोकसंदेश देखील यायला सुरुवात झालेली होती. पंतप्रधानांच्या आई हिराबेन यांचं जे पार्थिव आहे ते अंत्यसंस्कारांसाठी आता नेण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अठरा जूनला हिराबेन यांचा 100वा वाढदिवस साजरा करण्यात आलेला होता. पंतप्रधान मोदी स्वतः दिल्लीहून अहमदाबादला गांधीनगरमध्ये देखील आलेले होते. आपल्या आई हिराबेन यांच्या सोबत पंतप्रधानांनी हिराबेन यांचा 100वा वाढदिवस साजरा केलेला होता. मात्र आज सकाळची ही अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली. पंतप्रधान मोदींना मातृशोक झाल्याची ही बातमी. वयाच्या 100व्या वर्षी हिराबेन मोदी यांचं निधन झाल्याची. अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये हिराबेन यांना कुटुंबियांनी शेवटचा निरोप देतानाची काही ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहिली. आता थोड्याच वेळात हिराबेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
मोदी यांच्या आई हिराबेन यांचं निधन झालं आणि पंतप्रधान अहमदाबादमध्ये पोहोचले. आपल्या आईचं त्यांनी अंत्यदर्शन घेतलं आणि मग अंत्ययात्रा निघाली आहे आणि थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या घरातील तमाम हा महिला वर्ग हिराबेन यांना अखेरचा निरोप देण्यासाठी घराच्या बाहेर जमलेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा दिल्याचं दिसतंय आणि इतर त्यांचे बंधू हे देखील. अहमदाबादमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. तिथे त्यांच्या घराबाहेर समस्त महिला वर्ग मोदी यांच्या घरातला परिवारातला हिराबेन यांना निरोप देण्यासाठी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील पंतप्रधान यांच्या आईच्या निधनाचं वृत्त हे अत्यंत दुःखद आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई पहिली मित्र आणि गुरु असते. आईला गमावणं हे जगातलं सर्वात मोठं दुःख आहे. हिराबा यांनी संघर्षाचा सामना करत कुटुंबाचं पालनपोषण केलं आणि त्या सर्वांसाठीच एक आदर्श आहेत. त्यांचं त्यागपूर्ण तपस्वी जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. संपूर्ण देश या दुःखाच्या प्रसंगी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे असं ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय. पंतप्रधान मोदी ज्यावेळेला त्यांच्या निवासस्थानी अहमदाबाद इथल्या पोहोचले नवी दिल्लीहून, त्यावेळी त्यांनी आपल्या आईच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं, पुष्पचक्र अर्पण केलं आणि लगेचच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. आणि आता स्मशानभूमीमध्ये गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं 100व्या वर्षी निधन झालं. आज सकाळीच ही बातमी समोर आली आणि लगेचच पंतप्रधान नवी दिल्लीहून रवाना झाले. थोड्या वेळापूर्वी ते अहमदाबाद इथे पोहोचले. त्यांच्या राहत्या घरी त्यांची आई हिराबेन यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं होतं. पंतप्रधान मोदी यांचे आप्तस्वकीय संपूर्ण परिवारातले सदस्य तिथे हजर होते. पंतप्रधान पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि लगेचच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्याची ही दृश्य आपण डावीकडे पाहतोय. मोदींनी आपल्या आईला खांदा दिल्याचं दिसतंय आणि त्यानंतर काही अंतरावर ॲम्ब्युलन्समधून त्यांचं पार्थिव हे स्मशानभूमीपर्यंत नेलं जात आहे आणि तिथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. काही दिवसांपूर्वी जून महिन्यामध्ये 18 जून रोजी त्यांच्या आईनं आपला वाढदिवस साजरा केला. त्यावेळी नरेंद्र मोदी हे देखील त्यांच्या सोबत होते. खास ते आपल्या आईच्या वाढदिवसासाठी आले होते. 100व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं होतं. जून महिन्यामध्ये आपला वाढदिवस साजरा करून काही दिवसांपूर्वी त्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. अगदी काही दिवसापूर्वी म्हणजेच गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा पंतप्रधान मोदी हे मतदानासाठी गुजरातमध्ये आले होते. मात्र त्यावेळी त्यांच्या आईवरती उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या उपचार घेत होत्या आणि त्याचसोबत वय हा देखील मोठी गोष्ट, कारण 100व्या वर्षी त्या उपचार घेत होत्या आणि आज अखेर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन अर्थात त्यांना हिराबा म्हणून ओळखलं जायचं, की संपूर्ण परिवारात त्यांना हिराबा म्हटलं जायचं. पंतप्रधानांना मातृशोक. संपूर्ण देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
आईला श्रद्धांजली अर्पण केली जाते. ट्विटरच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला जातोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्विट केलंय आणि नरेंद्र मोदी यांच्या आईला श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्वतः एक ट्विट केलं होतं आणि आपल्या आईबद्दल त्यांनी एक संदेश आपल्या ट्विटमध्ये लिहिलेला होता. ही 2 दृश्य आपण पाहतोय अहमदाबादमधली. त्यांच्या राहत्या घरी हिराबा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तिथे पंतप्रधान पोहोचले, त्यांनी अंत्यदर्शन घेतलं आणि लगेचच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. मोदींनी स्वतः आपल्या आईला खांदा दिला आणि काही अंतर गेल्यानंतर अँब्युलन्समधून त्यांचं पार्थिव हे स्मशानभूमीपर्यंत नेलं जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे. पाहूयात आपल्या ट्विटमध्ये ते काय म्हणतायत. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं निधन झाल्याची बातमी ऐकून अतिव दुःख झालं. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो, हीच प्रार्थना, भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट केलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचं 100व्या वर्षी गुजरातमध्ये निधन झालं. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावरती अर्थातच वयोमानानुसार उपचार सुरू होते, कारण 100वं वर्ष त्या जगत होत्या आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईकडनं आपण कोणकोणते चांगले विचार, चांगल्या गोष्टी घेतल्या या संदर्भातलं एक ट्विटसुद्धा पंतप्रधान मोदींनी आज सकाळीच केलं होतं. ही उजवीकडची दृश्य त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेरची आहेत, जिथे त्यांच्या परिवारातल्या बायका, महिला वर्ग हिराबा यांना अंतिम निरोप देण्यासाठी त्यांच्या घराबाहेर जमल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते आपल्या आईच्या निधनाची बातमी कळल्यानंतर ते लगेचच नवी दिल्लीहून निघाले आणि गुजरातमध्ये पोहोचले. अहमदाबाद इथे त्यांच्या निवासस्थानी त्यांची आई हिराबा यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं. हॉस्पिटलमध्ये खरं तर त्यांच्यावरती उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान गुजरातला येऊन गेले होते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी. याआधी जून महिन्यातली त्यांची आणि त्यांच्या आईची दृश्य आपण पाहिली होती, ज्या वेळेला हिराबा यांचा 100वा वाढदिवस होता आणि तेव्हा आपल्या आईची त्यांनी खास भेट घेतली होती. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्यासोबत काही वेळ घालवला होता पंतप्रधानांनी. डावीकडची दृश्य ही अंत्ययात्रेची आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या आईला खांदा दिल्याचं दिसतंय. अहमदाबादमधून त्यांच्या राहत्या घरातून ही अंत्ययात्रा निघाली आणि काही अंतरावर जाऊन ॲम्ब्युलन्समधून पुढे स्मशानभूमीपर्यंत हे पार्थिव नेण्यात आलं आणि तिथे अंत्यसंस्कार केले जातील. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या आईच्या पार्थिवासोबत आहेत. अहमदाबादमधली काही दृश्य आपल्या समोर येत आहेत. त्यांच्या घराच्या बाहेर हा महिला वर्ग तिथे एकवटलेला आहे. अर्थात या दुःखाच्या प्रसंगामध्ये संपूर्ण मोदी कुटुंबियांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचे काही आप्त स्वकीय तिथे जमलेले आहेत. ही डावीकडची दृश्य आहेत पंतप्रधान मोदी आपल्या आईच्या अंत्ययात्रेमध्ये. ॲम्ब्युलन्समधून हे पार्थिव आता स्मशानभूमीपर्यंत नेलं जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक. वयाच्या 100व्या वर्षी त्यांची आई हिराबेन यांनी अखेरचा श्वास घेतला रुग्णालयामध्ये. त्यांचं पार्थिव त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं. आज सकाळी ज्यावेळेला हे वृत्त आलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लगेचच नवी दिल्लीहून रवाना झाले आणि साधारण 7:45च्या सुमारास ते अहमदाबादमध्ये पोहोचले आणि लगेचच अंत्ययात्रा निघाली.
संपूर्ण देशभरातून दुःख व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या दुःखद निधनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, पंतप्रधानांच्या आईच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. प्रत्येकाच्या जीवनात आई ही पहिली मित्र आणि गुरु असते. आईला गमावणं हे जगातलं सर्वात मोठं दुःख आहे. हिराबा यांनी संघर्षाचा सामना करत कुटुंबाचं पालनपोषण केलं. त्या सर्वांसाठीच एक आदर्श आहेत. त्यांचं त्यागपूर्ण तपस्वी जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. संपूर्ण देश या दुःखाच्या प्रसंगी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं ट्विट. वेगवेगळ्या स्तरातून शोक संदेश लिहिले जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या दुःखद निधनाबाबत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणतात, पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाचं वृत्त हे अतिशय दुःखद आहे. आईचं जगातून निघून जाण्यासारखं मोठं दुःख नाही आणि या दुःखाच्या प्रसंगी आमच्या संवेदना पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. हिराबेन मोदी यांचं संपूर्ण जीवन संघर्षपूर्ण राहिलंय आणि मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, असं ट्विट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली जाते. एकीकडे थोड्याच वेळात आता अंत्यसंस्कार देखील होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये आहेत. आपल्या आईच्या पार्थिवासोबत घरापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. पंतप्रधान सकाळीच त्यांच्या राहत्या घरी पोहोचले, अहमदाबादमधल्या मूळ निवासस्थानी, आणि तिथेच त्यांच्या आईचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं आणि संपूर्ण परिवार एकवटला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. आणि काही अंतरावरती अंत्ययात्रा ही आल्यानंतर ॲम्ब्युलन्समधून त्यांचं पार्थिव हे स्मशानभूमीपर्यंत नेलं जात आहे. स्वतः नरेंद्र मोदी हे आपल्या आईच्या पार्थिवासोबत आहेत. उजवीकडची दृश्य ही त्यांच्या घराच्या बाहेरची आहेत आणि तिथे समस्त महिला वर्ग जमलाय त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी. नातेवाईक आणि आप्तस्वकीय जमलेले आहेत. थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होतील हिराबेन मोदी यांच्या पार्थिवावरती. स्वतः पंतप्रधान त्यांच्या पार्थिवासोबत आहेत. ॲम्ब्युलन्समधून आता हे पार्थिव स्मशानभूमीकडे रवाना झालंय. आपण अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येऊयात. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी पोप बेनेडिक्ट 16 यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते क्रिस्टोफर बर्गर यांनी जर्मन सरकार उत्तर कोसोव्होमधील तणावाबद्दल खूप चिंतेत असल्याचं सांगितलं. बर्गर म्हणाले की कोसोव्हो सर्बने शक्य तितक्या लवकर कोसोव्हो सरकारी संस्थांमध्ये परत यावं आणि कोसोव्होने सर्बियाशी EU नेतृत्वाखालील संवादाच्या अजेंड्यावर सर्बियन नगरपालिकांच्या दीर्घसंमत संघटनेची अंमलबजावणी करणं स्वीकारलं पाहिजे. कोसोव्होच्या पंतप्रधानांनी कोसोव्हो सर्बियानं जारी केलेल्या कार प्लेट्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ सोडलेल्या सरकारी नोकऱ्यांसाठी पुन्हा अर्ज करण्याचं आवाहन केलं. आम्ही ती पोकळी अल्बेनियन्सना काढू इच्छित नाही, असं अल्बिन कुर्ती प्रिस्टिनामध्ये म्हणालेले आहेत. आणि एका पक्षाच्या सर्व 10 सर्ब खासदारांनी नोव्हेंबरमध्ये कोसोव्हो संसदेतून राजीनामा दिला. काही महिन्यांपूर्वी कोसोव्हो सरकारच्या सर्बियन जारी परवाना प्लेट्सवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे पुन्हा तणाव वाढलाय. नोव्हेंबरमध्ये फेडरल सरकार आणि टिग्रे अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या शांतता कराराचा परिणाम म्हणून इथिओपियन एअरलाइन्सनं ट्रिगेची राजधानी मेकेले येथे नियोजित उड्डाणं पुन्हा सुरू केली. इथिओपियाच्या संसदेच्या स्पीकरच्या नेतृत्वाखालील फेडरल सरकारच्या शिष्टमंडळानं मेकेलेला भेट दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आणि 2 वर्षांपासून प्राणघातक युद्ध लढलेल्या दोन्ही बाजूंमधील अधिक प्रतिबद्ध होण्याचा मार्ग मोकळा झालाय, ज्यात शेकडो हजारो लोक मरण पावलेत. युक्रेनची शांतता योजना केवळ रशियाच्या सार्वभौमत्वाच्या धोरणेपासूनच पुढे जाऊ शकते. युक्रेनची अद्याप कोणतीही शांतता योजना नाही.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी ही माहिती दिली आहे. युरोपियन युनियन आणि 7 देशांच्या गटानं घोषित केलेल्या $60 प्रति बॅरल किमतीच्या कॅपचं समर्थन करणाऱ्या देशांना तेल निर्यातीवर बंदी घालण्याच्या पुतीनच्या आदेशावर टिप्पणी करताना पेस्कोव यांनी नमूद केलं की अशा बेकायदेशीर गोष्टींना प्रतिसाद देणं हा रशियाचा सार्वभौम अधिकार आहे. आपल्या क्रूरतेनं, तांत्रिक कर्तृत्वानं आणि कठोर विचारसरणीनं सोव्हिएत युनियननं जगावर कोलोसस सारखी मोठी सावली टाकली, जी कायमस्वरूपी उभी राहील. रक्तरंजित आणि क्रूर कामगार शिबिरांसह आणि प्रबुद्ध क्रांतीचा अग्रेसर म्हणून स्वतःला सोव्हिएत युनियननं चित्रित केलं. रशियाचे झारवादी सरकार उलथून टाकल्यानंतर 5 वर्षांनी स्थापन झालेल्या 4 समाजवादी प्रजासत्ताकांनी 30 डिसेंबर 1922 रोजी USSR तयार करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. युक्रेननं सुमारे 1400 ड्रोन विकत घेतले आहेत. मुख्यतः यातून लढाऊ मॉडेल विकसित करण्याची योजना आखली आहे. रशियानं केलेल्या आक्रमणादरम्यान ड्रोननं हल्ला परतवता येईल असं युक्रेन सरकारचं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मायखैलो फेडोरोव्ह यांनी युक्रेनमधील रशियाच्या युद्धाचं वर्णन इंटरनेट युगातील पहिलं मोठं युद्ध म्हणून केलंय. त्यांनी इलॉन मस्कच्या स्टारलिंक सारख्या ड्रोन आणि सॅटेलाइट इंटरनेट सिस्टमला संघर्षाचं रूपांतर करण्याचं श्रेय दिलंय. युक्रेननं गेल्या 10 महिन्यात युरोपला एक मजबूत संघ वाटण्यास मदत केली असल्याचं अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं. फक्त 1 वर्षापूर्वी युक्रेनला सहाय्य पॅकेजसह मंजूर केलेल्या पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली मिळणं अशक्य होतं. मात्र आता US कडून पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार आहेत. लष्करी पाठिंब्यावर चर्चा करण्यासाठी फ्रान्सचे संरक्षण मंत्री कीव येथे आलेत आणि फ्रेंच सरकारनं युक्रेनला पाठिंबा दिलाय. कीवमध्ये सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेस्की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं वयाच्या 100व्या वर्षी दुःखद निधन झालं. आज सकाळीच ही बातमी आली आणि लगेचच पंतप्रधान मोदी हे अहमदाबादला रवाना झाले. आपल्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं आणि तिथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं, श्रद्धांजली अर्पण केली आणि लगेचच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदींनी आपली आई हिराबेन मोदी यांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि काही अंतरावरती अँब्युलन्समधून हे पार्थिव आता स्मशानभूमीकडे रवाना करण्यात आलंय. त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय अंत्ययात्रेतली. त्यांच्या राहत्या घरापासून अहमदाबादमधून ही अंत्ययात्रा निघाली. पंतप्रधान मोदी हे देखील या अँब्युलन्समधून स्मशानभूमीकडे रवाना झालेत अंत्यसंस्कारासाठी. ही थेट दृश्य आपण अहमदाबादमधली पाहतोय. सकाळी सकाळी हे वृत्त आल्यानंतर मोदी नवी दिल्लीहून थेट अहमदाबादला रवाना झाले आणि आपल्या आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत असतानाची ही दृश्य. त्यानंतर ही अंत्ययात्रा पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी यांचं 100व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झालं. अहमदाबादमधल्याच एका हॉस्पिटलमध्ये वयोमानानुसार त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि आज अखेर हे वृत्त आलं. हे वृत्त समजतात मोदी लगेचच अहमदाबादला रवाना झाले. याआधी सकाळी त्यांनी एक ट्विट करून आपल्या आईला श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या आईकडून आपण कोणत्या चांगल्या गोष्टी शिकलो याबद्दल त्यांनी अशा प्रकारची आजचा दिवस उजाडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्री यांचं पहाटे दुःखद निधन झाल्याची बातमी कानावर आली. खरं तर मध्ये जूनमध्येच त्यांचा 100वा वाढदिवस हा पार पाडण्यात आला आणि त्यावेळी स्वतः देशाचे पंतप्रधान पण त्यांना भेटायला गेलेले होते. जरी देशाचा एवढा मोठा कारभार सांभाळत असताना त्याच्यातनं वेळ काढून मधून आईंना भेटायला ते जायचे. सगळे आपण ते पाहत होतो आणि आज त्याच आईंचं दुःखद निधन झालंय. काळापुढं नियतीपाडून आपलं कुणाचंच काही चालत नाही. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही जी काही घटना घडली त्याच्याबद्दल अतिशय तीव्र दुःख व्यक्त करतो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आम्ही सगळेजण या दुःखामध्ये सहभागी आहोत हे पण मी ह्या निमित्तानं सांगतो. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
आईच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि श्रद्धांजली अर्पण केली. आज विधिमंडळाचा हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्तानं तिथे विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. आजची सकाळ उजाडली तीच या दुःखद बातमीनं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनाची बातमी आली. थोड्याच वेळात हिराबेन मोदी यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील. त्याआधी निघालेली ही अंत्ययात्रा आपण पाहतोय. या बुलेटिनमध्ये आत्ता आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.